शेतकरी बंधूंनो, आपण आता खटाव तालुक्यातील राटणी या गावी थोरात यांच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. थोरात यांनी SV ॲग्रो सोल्युशनचे टेक्निक वापरून आल्यामध्ये अप्रतिम असे रिझल्ट मिळवलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच SV ॲग्रो सोल्युशनचे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय बदल त्यांना जाणवले. आपण SV ॲग्रोचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आता? आपण SV राउंडर SV राउंडर पी एक्झिटॉन. म्हणजे आपले पहिल्यांदा यांनी बुरशीनाशक प्लॉटमध्ये मी आलतो त्यावेळेस बऱ्यापैकी प्लॉट पिवळा पडलेला, प्लॉटची हाईट खूप कमी होती. आता तुम्ही हाईट बघू शकता, हाईट वाढलेली आहे, ग्रीनरी आलेली आहे. निसर्गानं आता सगळे प्लॉट विरुद्ध दिशेला घेऊन गेलेले आहे. निसर्ग हिरवे प्लॉट पूर्णपणे पिवळे झालेत, पण ह्या ठिकाणी आपण बघतोय की पिवळा प्लॉट हिरवा झालाय. म्हणजे पूर्णतः निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊन आमूलाग्र असे बदल घडवलेत शेतीमध्ये. आणि ते साध्य केलंय SV ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या टेक्नॉलॉजीमुळे, नॅनो टेक्नॉलॉजीमुळे. त्यानंतर तुम्ही SV59 आणि ड्रिपके हे दोन प्रोडक्ट वापरले, त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? त्यामुळे मुळी वाढली, मुळी भुसभुशीत झाली, मुळीचा रानामध्ये भुसभुशीतपणा आला. अजून काळोखी आली. बरं, गांडुळाचं वगैरे तुम्हाला? गांडूळ पण आता यांच्या आज जवळपास फक्त अर्धाच डोस, मी जो रिकमेंड केलाय त्याचा अर्धा डोसच फक्त इथं झालेला आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल इथं जाणवतोय. आज आता ते परत दुसऱ्यांदा राहिलेला डोस पूर्ण करणार आहेत. अजून ह्याच्यापेक्षा जास्त अप्रतिम बदल आपण पुढच्या 10 दिवसामध्ये इथं बघू शकतो. तरी आपला काय कंपनी संदर्भातला आपला फीडबॅक काय आहे, किंवा कंपनीचे काय प्रोडक्ट तुम्हाला काय वाटते, कशा पद्धतीचे प्रोडक्ट आहेत? SV ॲग्रो ही खरंच चांगली कंपनी आहे. आमचा पहिला प्लॉट पूर्णपणे असा पिवळा वगैरे हाईटला वगैरे कमी होता, पण त्यांची प्रोडक्ट जशी आम्ही वापरली तशी प्लॉट चांगला वाढलेला आहे, चांगलं दिसतोय वगैरे, बरं वाटतं. बऱ्यापैकी शेतकरी खुश आहेत आणि आपल्या